नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीला समस्यांचा विळखा. रुग्णांसह नागरिकांच्या आरोग्याला बाधा. मृत महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यास घाटकोपर पोलिसांना यश. मुलुंडमध्ये श्री जगन्नाथ पंचरात्र महोत्सवाचे भव्य आयोजन. ठाण्यातील पहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृक्कलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कला रसिकांनी सर्व कला रसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीला सांडपाण्याच्या समस्येचा विळखा. नागरिकांच्या आरोग्याला बाधा. गोरगरीब गरजूंचे कमी दरात उपचार व्हावेत याकरिता शासकीय योजना सिव्हिल रुग्णालयाकडून रुग्णांना पुरविल्या जातात. शासकीय सेवा, शुल्क, योजनांचा व उपक्रमांचा लाभही दिला जातो. या सर्व रुग्णांच्या शुश्रूषेमध्ये महत्वाचा हातखंडा असतो तो वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी वर्ग यांचा. मात्र या रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला व रुग्णालयाच्या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अपघात विभागाच्या मागील बाजूस असलेल्या कर्मचारी वसाहतीच्या समोर रुग्णालयाचे सांडपाणी साचले असून डासांची पैदास त्यावर होते. रुग्णालयाच्या सांडपाण्याची लाईन निकामी झाल्याने हे घाणीचे पाणी वसाहतीच्या समोर साचून राहिले आहे. या सांडपाण्याचा त्रास हा वसाहतीतील नागरिकांचं रुग्णांनाही सहन करावा लागत आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीने परिसरात थैमान घातले आहे. वसाहतीमधील नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, कावीळ यासारख्या रोगांची लागण होत असल्याचे त्यांनी सांगितले. ये डेढ़ 2 साल हो गया, यही सरीका टाकी बहती रहती, हमेशा गंदगी होती. हमारे बच्चे लोग ने नवरात्रि में 3000 रुपए के खुद के पैसे से सफा करवाया, फिर वो 9 दिन भी नहीं सफा रहा. सरी का फिर पानी चालू हो गया. वो गंदगी में सब बच्चे खेलते, हमेशा हमारे बच्चे लोग बीमार पड़ते रहते, हम लोग बीमार होते रहते. अब इस पे देखो कितने मच्छर बैठे. हाँ, हमेशा यही, अभी 1.5-2 साल से यही पाणी भेटत. या गंदगीमुळे आम्हाला जास्त त्रास झालाय. मला पण त्रास झालाय. माझी पेशी संपली, मला प्रेसी लावली आहे आणि यामुळे आम्हाला लय त्रास होतोय घाणीमुळे. आम्ही काय करायचं? आम्ही कितीदा तक्रार केलो, सगळ्यांना केली. आम्ही काय प्रश्न देतच नाही ते. हा, आमच्या घरासमोर एकदम. आम्ही कुठं जायचं आणि कुठं राहायचं? की लहान लहान पोरं आहे, कचरा टाकायचं पुढे टाका म्हणतात तरी ते हे घाणीकडेच येते. सगळ्यांनाच ते आहे त्रास. त्यांच्यामुळे आम्हालाच होतं. त्यांची सगळी घाण आम्हाला 3 वार्डच्या दवाखान्याचं पाणी आमच्या दारात येतं. त्यामुळे आम्हाला आजार पडतो. रुग्णालयातील प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही याबाबत उपाययोजना करत नसल्याची बाब उघडकीस आली. ही वारंवार तक्रार मी 1.5 वर्ष झाले पीडब्ल्यूला कंटिन्यू करतोय. त्याच्या काल पण मी सांगून आलो की असं तर ड्रेनेजचं पाणी वाहते आणि तरी पण काय म्हणजे एक सोय करत नाहीत. आणि त्या मागं किचनच्या मागं पण मी दाखवल्याप्रमाणे आता माझी ड्रेनेजचं पाणी वाहते, तरी पण अजून काय सोय करतच नाही पीडब्ल्यूवाल्यांना. कोणी शासकीय कोणी कर्मचाऱ्यांसाठी कोण काय करत नाही. आणि ड्रेनेजच्या पाण्याची टाकी आहे जी हॉस्पिटलची, त्याच्या मागं पण ड्रेनेजचं पाणी वाहते आणि ते पाणी तिकडेच मोडते. तरी पण हे पण समस्या काहीतरी वर्षभर चालू अशीच चालू आहे. तरी पण कोणाचा ह्याच्यात काय मदत होत नाही. रुग्णालयाच्या स्वयंपाकघराच्या खिडकीजवळही अशाच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीजवळ सांडपाण्याचा निचराही होतोय. अशा सर्व समस्यांनी ग्रासलेल्या रुग्णालयातील रुग्ण बरा तरी कसा होईल असा प्रश्न निर्माण होतोय. रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही बाधा निर्माण झाल्याने प्रशासनाकडे याबाबतीत उपाययोजनांची मागणी स्थानिक कर्मचारी वर्ग करीत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकर सह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे.
मुंबईत प्रथमच श्री जगन्नाथ पंचरात्र महोत्सवाचे मुलुंडमध्ये करण्यात येणार आहे भव्य आयोजन. भगवान जगन्नाथाचा महिमा तर सर्वांनाच माहीत आहे. जगन्नाथपुरी येथे होणारी महायात्रा तर जगप्रसिद्ध आहे. त्याच भगवान जगन्नाथांचा पंचरात्र महोत्सव प्रथमच मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. पंचरात्र महोत्सव ही भगवान जगन्नाथांच्या पूजेशी संबंधित महान धार्मिक परंपरा आहे. या पूजेमुळे मानवाला आध्यात्मिक प्रगती करता येते. श्री स्कंद पुराणातही या महोत्सवाचे वर्णन करण्यात आले आहे. या 5 दिवसात आरती, नामसंकीर्तन, प्रवचन, श्लोकपठण, यज्ञ, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जगन्नाथ पंचरात्र महोत्सवाचे निमंत्रक श्री दिव्यसिंग देव गजपति महाराज यांनी दिली. पहली दफा हिंदी भाषा में महाप्रभु श्री जगन्नाथ जी का प्रवचन अनुष्ठित होगा. जनवरी 9 तारीख शाम को 6 बजे ये कार्यक्रम का उद्घाटन होगा. ये कार्यक्रम है श्री जगन्नाथ पांचरात्र महोत्सव. आचार्य चिन्मय मिशन के पूज्य स्वामी माधवानंद जी सरस्वती उनके द्वारा प्रवचन होगा. 10 तारीख से 14 तारीख तक हर शाम 6 से 8:30 उनका प्रवचन होगा. जगन्नाथ जी का कथा स्कंद पुराण अंतर्गत श्री पुरुषोत्तम क्षेत्र महात्म्य के ग्रंथ के आधार पे वो प्रवचन देंगे. हमारे निवेदन है मुंबई के भक्त लोग इसका संपूर्ण लाभ उठाएं. सुबह से शाम तक हर रोज 10 से 14 जनवरी ये जगन्नाथ पांचरात्र कार्यक्रम होगा, जिसमें दिन में ग्रंथ का पारायण होगा. विश्व शांति मैत्री के लिए एक होमयज्ञ होगा और शाम को भजन कार्यक्रम होगा. और हमारे उड़ीसा के संस्कृति में जो जगन्नाथ जी के लिए अलग अलग नृत्य हैं, ओडिसी नृत्य है और गोटीपुर नृत्य है, इसका भी प्रदर्शनी होगा. तो ये सब कार्यक्रम मुंबई में मुलुंड ईस्ट में संभाजी राजे ग्राउंड में अनुष्ठित होगा. 9 तारीख शाम को 6 बजे इसका उद्घाटन. आप सबको हार्दिक आमंत्रण है. या पंचरात्र महोत्सवात स्कंद पुराणातील 3309 श्लोकांचे पठण केले जाईल आणि त्याचा भावार्थ चिन्मय मिशनचे परमपूज्य श्री स्वामी माधवानंद सरस्वती महाराज प्रवचन करणार असल्याची माहिती दिव्यसिंग देव गजपति महाराज यांनी दिली. हा कार्यक्रम मुलुंड पूर्वेच्या संभाजीराजे मैदानात सकाळी 6 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. शिवाईनगर मालवणी महोत्सवात लज्जतदार मालवणी मेजवानीसह अनाथांची माई सिंधुताई सकपाळ यांचे मार्गदर्शन. शिवाईनगर येथे काँग्रेसचे सीताराम राणे यांनी भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या मालवणी महोत्सवामध्ये विविध प्रकारची लज्जतदार मालवणी मेजवानी व मेवा यांचा स्वाद नागरिकांना घेता येणार आहे. महोत्सवाच्या प्रवेशद्वारी गणरायाची स्थापना करण्यात आली असून विविध स्टॉल्सची येथे उभारणी केली आहे. खारवलेले मासे, लोणची, पापड, मसाले, खाजा, काजू, कोकम, सरबते व शोभेच्या वस्तूही येथे स्टॉल्सवर उपलब्ध आहेत. या कार्यक्रमांतर्गत काव्यलेखन स्पर्धा व अनेक कवींची उपस्थिती येथे लाभली. एकूण 25 पुस्तकांचे प्रकाशन या महोत्सवात पार पडले. यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार रेगे, सुप्रसिद्ध लेखिका आशा भिडे, कवी अशोक बागवे, आयोजक सीताराम राणे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते सिंधुताई सकपाळ यांचे. परिसरातील नागरिकांनी त्यांचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्याकरता येथे गर्दी केली होती. समाजातील काटेरी वाटेतून वाट काढीत इथवर आलेल्या प्रवासातील दुःखद, सुखद व आनंददायी अशा आठवणी येथे त्यांनी मांडल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसलाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमध्ये रजनीगंधा फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाचे उद्घाटन. मुलुंडचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे राज केतकर. उमद्या मनाचे आणि समाजसेवी वृत्तीचे व्यक्तिमत्व. 10 जानेवारीला आपल्या आईच्या जन्मदिवशी दरवर्षी नवनवीन समाज उपयोगी उपक्रमांचे ते आयोजन करतात. यावर्षी त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. अंधेरीतील एका पदपथावर चालणाऱ्या शाळेमधूनच आपल्याला ही संकल्पना सुचल्याचे राज केतकर यांनी एसनाईनशी बोलताना सांगितले. 2 ऑक्टोबर 1913ला सकाळी मी माझ्या मित्रांना भेटायला, जॉनी लिव्हर माझे मित्र आहेत, 2 ऑक्टोबर 2013ला जॉनी लिव्हर माझे मित्र आहेत. त्यांनी मला सकाळी मला त्यांच्याकडे एका कामासाठी जायचं होतं म्हणून मी इथून निघालो. त्यांनी मला ठराविक एक 10-10:30ची वेळ दिली होती, पण 2 ऑक्टोबरला ट्रॅफिक नसल्यामुळे मी जरा लवकर पोहोचलो. तर अंधेरीला फुटपाथवरती 100 मुलं बसलेली मला आढळली शालेय गणवेशामध्ये. तर मला जरा आश्चर्य वाटलं की काय प्रकार आहे, कुतूहल वाटलं जरा. म्हणून मग आम्ही गाडी बाजूला, माझ्याबरोबर 2 माझे मित्र होते, विलास परोळेकर आणि प्रमोद दुरी म्हणून. तर त्यांना घेऊन मी खाली उतरलो आणि चौकशी केली की बा काय प्रकार आहे हा. तर आम्हाला असं कळलं की ती मुलं जी आहेत ती आजूबाजूच्या झोपडपट्टीत राहणारी मुलं होती आणि त्या झोपडपट्टीमधल्या 5-6 मुलांचा असा ग्रुप येत होता. तर त्यातला जो मोठा मुलगा होता तो मुलगा इतर लहान मुलांना आपल्या हातापायाला धरून तिथे आणत होता क्लासमध्ये, आणि तिथे ते क्लास चालू होते फुटपाथवरती. आणि त्यांना शिकवणाऱ्या ज्या मुली होत्या त्या 12वीतल्या वगैरे अशा मुली होत्या त्यांना शिकवणाऱ्या. तर आशा किरण नावाची जी संस्था आहे ती संस्था अशा झोपडपट्टीतल्या मुलांना, गरीब मुलांना, फुटपाथवरच्या मुलांना मोफत शिक्षण देत असते क्लासेस घेऊन तिथे. आणि त्या ज्या मुली शिकवत होत्या त्यासुद्धा अशाच फुटपाथवरती क्लास म्हणजे शिकून शिक्षण घेत होत्या आणि त्या 12वीपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि त्या त्यांना शिकवत होत्या त्या मुलांना. तर मला ही संकल्पना खूप आवडली ती. तर मग आम्ही आणखीन पुढे चौकशी केली. तर आशा किरण अग्रवाल म्हणून आहेत ते ट्रस्टी किंवा जी कोणी चौथी अग्रवाल लोकांची, त्यांच्याकडे प्रचंड पैसा वगैरे आहे, तो काही प्रश्न येत नाही, पण पैसा असून तो खर्च करायची दानत पाहिजे खरी. तर मला ते खूप आवडलं त्यांचं. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेव्हा सुरू केलं तर आमच्याकडे सुरुवातीला 7 मुलं होती आधी, आणि आज त्या 7 मुलांचे 700 मुलांना ते रोज शिकवत होते. आणि ही संकल्पना आवडल्यामुळे कुठेतरी मनाला भावली. आणि त्या दिवशी मी जॉनी लिव्हरना भेटायला गेलो हे सगळं मी सगळी माहिती घेऊन. आणि जॉनी लिव्हरला मी तिथे शब्द दिला होता की जॉनीबाई, मी तुमच्यामुळे मला आज ही संकल्पना कळली, म्हणजे इथे आल्यामुळे तुम्ही लवकर बोलवलं मला लवकरची वेळ दिली, आणि मी ही संकल्पना मुलुंडमध्ये नक्की राबवणार आमच्या रजनीगंधा फाउंडेशनतर्फे. मी हा शब्द जॉनीबाईंनी पण मला लगेच तिथे शब्द दिला की तू ज्या दिवशी याचं उद्घाटन करशील किंवा ज्या दिवशी ही संकल्पना राबवशील त्याच्या उद्घाटनाला मी नक्की येईन. आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाला जॉनीबाई इथे आले आणि ही कल्पना सुचली. आणि मी माझ्या सर्व सहकार्यांचं, माझ्या सगळ्या मित्रांचं, कुटुंबांचं, म्हणजे जे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मुलुंडमधले सगळे लोकप्रतिनिधी
जे नेहमी चांगल्या कामाला मदत करत असतात, एकत्र येत असतात. ते सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन पाठिंबा तर दिलाच, पण शुभेच्छाही दिल्या. या उपक्रमात निवृत्त तज्ज्ञ शिक्षकांचा समावेश असून अनेक नागरिक स्वतःहून या उपक्रमात सामील होत असल्याची माहिती राज केतकर यांनी दिली. या कल्पनेच्या माध्यमातून आम्ही गरीब मुलांसाठी आज क्लासेस सुरू केलेले आहेत किंवा करत आहोत. MA झालेल्या शिक्षिका आहेत, रिटायर शिक्षिका, त्या पुष्पा वंजारी म्हणून आई म्हणतो आम्ही त्यांना, त्या शिकवणार आहेत. आणि दुसऱ्या एक पूजा रेणुकदास आहेत, त्या इंग्रजी क्लासेस घेणार आहेत. आणि आणखीन बऱ्याच रिटायर शिक्षिका आता संपर्कात येत आहेत आणि त्याही सांगतात की आम्हाला ही संकल्पना खूप आवडली आहे, तर आम्हाला हे काम करायला आवडेल. तर आता बघू, आज पहिला दिवस आम्ही उद्घाटन केलं आहे, उद्यापासून क्लासेस सुरू होतील. त्यातनं आम्हाला जे जे काही शिकायला मिळेल, त्यातनं जे जे काही नवीन गोष्टी करता येतील, मग त्यात ज्या काही त्रुटी असतील त्या भरून काढू. कारण शेवटी काय आमचा पिंड नव्या, फक्त सामाजिक देणं आम्ही काहीतरी समाजाचा लागतो या भावनेतनं आम्ही हे करतोय. तर आपल्या आईच्या नावाने सुरू केलेल्या रजनीगंधा फाउंडेशनतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती राज केतकर यांनी S9शी बोलताना दिली. रजनीगंधा फाउंडेशनतर्फे आम्ही दरवर्षी, म्हणजे ही ॲक्च्युअली आम्ही सुरुवातीला आस्था मित्र मंडळ या नावाने आम्ही मुरुड पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग विश्वमोहिनी बिल्डिंगजवळ शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून साखर वाटप करायचो गरीब आणि गरजू लोकांना, स्वस्त दरात साखर वाटप. मला आठवतं की साखर कितीही महाग झाली, म्हणजे मध्यंतरी काही वर्षापूर्वी साखर 50 रुपयाच्या आसपास गेली होती, तरी पण आम्ही मॅक्झिमम 15 रुपये किलोने साखर वाटली होती. साखरेचा दर्जा अतिशय उत्तम असतो आणि कमीत कमी 6000 किलो साखर आम्ही वाटतो दरवर्षी. हा एक उपक्रम आमचा USP आहे. रजनीगंधा फाउंडेशनतर्फे मुरुड पूर्वेला एक स्वस्त दरात, म्हणजे अतिशय उत्तम लायब्ररी चालवली जाते. मराठी वाचक आहे जास्ती करून. मी लायब्ररीमध्ये, आणि मी स्वतः वैयक्तिक, मी आणि माझे सगळे सहकारी, आम्ही क्वांटिटी वर्कपेक्षा क्वालिटी वर्कवर भर देतो. त्यामुळे लायब्ररीतली पुस्तकं देखील दर्जा असलेली आहेत. अतिशय माफक दरात आम्ही ते लायब्ररी चालवतो. तिथेच आम्ही ऑर्थोपेडिक इक्विपमेंट सेंटर चालवतो, म्हणजे आस्था या उपक्रमाद्वारे ऑर्थोपेडिक इक्विपमेंट सेंटर असं चालवतो. म्हणजे ज्यांना कोणाला फ्रॅक्चर वगैरे झालं आहे किंवा ज्यांना कसा त्रास होतो कधी हाडांचा वगैरे, तर त्याच्यासाठी लागणारी जी काही इन्स्ट्रुमेंट असतात ती कोणतंही आम्ही शुल्क न आकारता, फक्त त्यांचं डिपॉझिट आम्ही घेतो आणि त्यांचं वापरून झालं त्यांनी परत वस्तू आणून दिली की आम्ही ते त्यांना डिपॉझिट परत करतो. कुठलंही भाडं वगैरे आम्ही त्याचं आकारत नाही. हा एक उपक्रम चालू आहे. दुसरा महत्त्वाचा एक उपक्रम चालू आहे की आदिवासी भागात जाऊन आम्ही दरवर्षी तिथल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आदिवासी भागातले विद्यार्थी शाळांमध्ये शिकायला जातात, जिल्हाधिकारी शाळांमध्ये, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शालेय साहित्याचं वाटप करतो. त्या वाटपाला दरवर्षी इथून कोणतरी एक मराठी सेलिब्रिटी वगैरे असतो, त्यांना खूप आनंद होतो त्या विद्यार्थ्यांना गावातल्या. आणि आज खोपोली पाली रोडवरती पेडली म्हणून गाव आहे, तर जवळजवळ गेले 15-20 वर्ष तरी मी हे काम तिथे करतो. जाऊन जवळ तिथल्या लोकांना असं झालं की आम्ही ते गाव दत्तक घेतल्यावर काय ती शाळा. आणि दरवर्षी जूनचा शेवटचा रविवार या दिवशी आम्ही त्या शाळेत जातो. रविवारी शाळा उघडी असते आणि ती मुलं आनंदाने वाट बघत असतात की कधी आम्ही येतोय. आणि त्या पंचक्रोशीमध्ये संपूर्ण असं झालेलं आहे की या रविवारी कोणतं तरी सेलिब्रिटी येणार आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार. हा एक मोठा उपक्रम असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेज, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यातील उपमहापौरपदी औपचारिक पद्धतीने मुकेश मोकाशी विराजमान. ठाणे शहरात परिवहन समितीच्या निवडणुकीवरून राजकारणाला सुरुवात झाली. निवडणुकीच्या दिवशी उधाण आले ते फोडाफोडी व हमरीथुमरीच्या राजकीय वाटचालीला. या सर्व प्रकरणात उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना पदाचा राजीनामा दबावापोटी का होईना द्यावा लागला. या सर्व प्रकरणानंतर परिवहन सभापतीपद हे भगत यांच्याकडे गेल्यानंतर उपमहापौरपदी भाजपा नगरसेवक मुकेश मोकाशी यांचे नाव सुचविण्यात आले होते. राष्ट्रवादीने या सर्व मारहाणीच्या प्रकरणात तपास करण्याची मागणी केली होती. बिनविरोध अशी ही निवडणूक पार पडली असून आज औपचारिक पद्धतीने मुकेश मोकाशी यांना उपमहापौरपद देण्यात आले. यावेळी युतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन उपमहापौर मुकेश मोकाशी यांचे अभिनंदन केले. महिला नगरसेवकांनीही पुष्पगुच्छ देऊन मोकाशींचे अभिनंदन केले. ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बिनविरोध झाली होती. आज औपचारिक घोषणा बाकी होती, ते आज झालेली आहे.
शिवसेना, भाजपा, RPI, बसपा, अपक्ष महायुतीचा उपमहापौर या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे. सर्व पक्षाच्या लोकांना महायुतीतल्या मी मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि उपमहापौरांना या ठाणे शहराच्या विकासासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मुकेश मोकाशी यांच्या चाहत्यांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी उपमहापौरांच्या दालनात अभिनंदन करण्याकरिता गर्दी केली होती. या सर्व प्रकरणामुळे ठाणेकर जनतेची दिशाभूल झाल्याची खंत व्यक्त करीत यापुढील विकास कामांकडे अधिक लक्ष देऊ असे मुकेश मोकाशींनी म्हटले. आज जी उपमहापौर पदाचं जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी बिनविरोध म्हणून माझी जी निवड केली त्याबद्दल मी सर्व पक्ष सदस्यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब, ठाणे शहराचे आमदार आणि आमचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब, येळकर साहेब, आमचे संदीप लेले साहेब, बघुले साहेब, रामभाऊ तायडे, महापौर पाटील साहेब, विचारे साहेब, सरनाईक साहेब, या सर्वांनी जो माझ्यावरती महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला ती जबाबदारी पेलण्याची आणि ह्याच्यापुढे ठाणे शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्या संदर्भात कामांचा जी काही विकास कामं आहेत त्या कामांच्या बाबतीमध्ये ती कामं करण्याची संधी जी मला मिळाली आहे तर नक्कीच संधीचं सोनं करेन आणि उपमहापौर पदाचे लोकाभिमुख कसं करता येईल त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. औपचारिक पद्धतीने जरी मुकेश मोकाशी उपमहापौरपदी विराजमान झाले असले तरी यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या दालनात व परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही निवडणूक बिनविरोध जरी असली तरी एवढ्या फौजफाट्याची येथे गरज होती का? कुठेतरी पोलिसांनाही वेटीस धरले गेले असल्याचा प्रश्न या बंदोबस्तात निर्माण होत होता. तर युतीला काही अनुचित प्रकार घडणार अशी शंकाही निर्माण झाली असेल असे या सर्व प्रकरणातून निदर्शनास येते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सापडलेल्या मृत महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात घाटकोपर पोलिसांना 5 दिवसात यश. पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत सापडलेल्या ललिता मोहनराव या महिलेच्या खुनाचा उलगडा केवळ 4 दिवसात करण्यात पंतनगर पोलिसांना यश आले. मृतदेहाच्या शवविच्छेदनास स्त्रीवर जबरी संभोग होऊन तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा घडलेल्या परिसरातील भंगार वेचणारे इसम व इतरांची चौकशी केली असता आरोपी नजीर अहमद शेख, शजू जयस्वाल आणि मिलिंद तायडे या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. 1 जानेवारीला सकाळी 10च्या सुमारास अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर पंतनगर, पार्क साईट आणि घाटकोपर या 3 पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीवर पंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेची बॉडी रोडवर निदर्शनास आली. सदर महिलेला दवाखान्यात नेले असता ती दाखल करण्यापूर्वीच मयत झाल्याचे कळले. त्यामध्ये PM मध्ये असं निदर्शनास आले की तिचा खून झाला आहे व तिच्यावर जबरी संभोग करण्यात आलेला आहे. ही घटना अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे याच्यामध्ये 2 ACP, 3 सिनियर PI आणि झोनमधील अधिकारी कर्मचारी यांचं तपास पथक निर्माण करण्यात आलं.
सदर पथकाने अहोरात्र तपास केला. सदरची महिला ही कचरा विकणारी होती व त्या भागामध्ये जवळपास 10-12 वर्ष राहत होती आणि तिला मुलगा होता, तो दुसऱ्या ठिकाणी राहत होता. अचानक मृत्यूचं कारण आणि हा खून कोणी केला याबद्दल फार मोठ्या प्रमाणात तपास करण्यात आला, परंतु प्रथम तपासाला दिशा मिळत होती, नंतर गोपनीय माहितीतून दिशा मिळाली. फार मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं याच्यामध्ये आणि स्थानिक कचरेवाले याच्यामध्ये वेचणारे जे आहेत हे आरोपी असं तपासात निष्पन्न झालं. 3 जणांची अटक करण्यात आली आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करण्यात येईल. याच्यामध्ये पुरावा मिळाला आहे, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि पुढील तपास याच्यामध्ये चालू आहे. हे सर्व आरोपी पार्कसाईड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. सदर गुन्ह्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ 7चे महेश दुरिये यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके बनवून तपास करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री आगरकर करीत आहेत. सदर बलात्कार सहित खुनाच्या गुन्ह्यात कोणताही भौतिक दुवा नसताना फक्त गोपनीय बातमीद्वारे सखोल तपासाअंती युद्ध पातळीवर सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फक्त 4 दिवसात गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दर्वे, S9 न्यूज, मुंबई. वीज कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे परिमंडळ सचिव अशोक झोपे यांचे आमरण उपोषण सुरू. नवरात्रीत होणारी वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या तपासणी पथकाला शिवसेना नगरसेवक नरेश म्हस्के यांनी मारहाण केल्याची घटना 8 ऑक्टोबर रोजी घडली. या मारहाणीचा निषेध करणाऱ्या बनसोडे यांना आकस्बुद्धीने आरोपपत्र देण्यात आले. आरोपपत्र विनाअट मागे घ्यावेत, तसेच वीज चोरी करणाऱ्या मंडळावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मुंब्रा उपविभागातील मुंब्रा ग्राहक सहकारी संस्थेचा कारभारही मनमानी होत आहे. त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उचलूनही वरिष्ठ अधिकारी या घटनेकडे अर्थपूर्ण काळोखा करत असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला आहे. आमच्या मागणं एवढंच आहे की आज जे संपूर्ण आमच्या सर्कलमध्ये हे जे आमचे अधीक्षक अभियंता होमणे साहेब नवीन आलेले आहे, हे आल्यानंतर गेल्या हे ठाणे सर्कल स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत जेवढ्या कारवाई एकतर्फी कारवाई झाल्या नाही तेवढ्या एकतर्फी कारवाई हे आल्यानंतर सुरू झालेले आहे. हे एका कोणाचे म्हणजे कोणाला पाठीशी घालून म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून काही चौकशी न करता संपूर्ण कामगारावरती वेठी धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आहे आणि संपूर्ण ठाणे सर्कलमध्ये या संदर्भामध्ये अनेक तक्रारी आहे आणि तक्रारी करणं अनेक पत्रव्यवहार करूनसुद्धा या बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तरी पण त्याचा कधीपर्यंत निपटारा झालेला नाही आणि म्हणून आणि आता या मागच्या महिन्यामध्ये नवरात्र उत्सवामध्ये या कामगारावरती हल्ला झाला. इथल्या नगरसेवकांनी आमच्या 2 कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याच्या संदर्भात मॅनेजमेंट बघायची भूमिका घेत होते, FIR करत नव्हते आणि कामगारांनी आंदोलन केलं. ते आंदोलन करण्या काही लोकांचा हेतू म्हणजे चुकीचा होता की म्हणजे आंदोलन करू नये आणि त्या नगरसेवकावरती कारवाई करू नये, कारण की त्यांचे लागे बांधे होते आणि ते कामगाराच्या दबावापुढे त्यांच्यावरती FIR करावा लागला आणि त्याचा राग म्हणून माझ्यावर म्हणजे लिलेश्वर बनसोड माझ्यावरती त्यांनी खोट्या नात्यात तक्रारी केल्या. त्यानंतर आमचे मुंब्र्याचे सहाय्यक लेखापाल मुंब्र्याला काम करतात, 28 तारखेला तिथले जे ग्राहक संस्था आहे पतसंस्था आहे त्या पतसंस्थेने पैसे भरले नाही 2-4 दिवस. ते पैसे भरले नाही यांनी त्यांच्या निदर्शनात प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं, पैसे भरलेले नाही. तरी पण त्यांनी त्या संस्थेवरती कारवाई करून FIR करून त्यांच्याकडून पैसे भरून घेतले. पैसे भरून घेतल्यानंतर सुद्धा उलट मॅनेजमेंटनी शाबासकी देण्याऐवजी त्यांना सस्पेंड केलं. अशा अनेक मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनने नाईलाज म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास प्रथमतः ठाणे सर्कल आणि तदनंतर सर्वत्र काम बंद पाडण्याचा इशारा अशोक झोपे यांनी S9शी बोलताना दिला. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमच्या संघटनेने आज निर्णय घेतलेला आहे. आमचे जे संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांची आज संध्याकाळी तातडीची संपूर्ण सर्कलमधल्या कामगाराची मीटिंग दुपारी झालेली आहे आणि त्यांनी ठरवलेला आहे, एकमुखी निर्णय घेतलेला आहे की जर समजा याचा तोडगा आज निघाला नाही तर उद्या त्याची रणनीती ठरवून हे संपूर्ण ठाणे सर्कल या ठिकाणी बंद पाडण्यात येईल.
ठाण्यामध्ये जर समजा ठाणे सर्कलमध्ये जर बंद पाडून जर हे मॅनेजमेंट तालावर आलं नाही किंवा त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, बिनशर्त जर या कारवाई मागे घेतल्या नाही, तर आम्ही संपूर्ण झोनमध्ये हे आंदोलन पसरू आणि संपूर्ण झोनमध्ये बंद पाडू असं आमचा मॅनेजमेंटला इशारा. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह चेतन सावंत, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.